नमस्कार. विचार करा, एका रोपट्याचं देवाशी लग्न. ऐकायलाच किती अद्भुत वाटतं नाही का? तर आज आपण अशाच एका अनोख्या आणि पवित्र परंपरेबद्दल बोलणार आहोत, तुळशी विवाहाबद्दल. पण प्रश्न हा आहे की एका रोपट्याचं देवाशी इतक्या थाटामाटात लग्न का बरे लावलं जातं? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग आज या सुंदर परंपरेमागचं रहस्य काय आहे ते पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर तुळशी विवाह म्हणजे काय, तर हे आहे तुळशीच्या रोपट्याचं लग्न. आणि हे रोप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साक्षात देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. आणि तिचं लग्न कोणाशी, तर भगवान विष्णूंचं प्रतीक असलेल्या शालिग्राम शिळेसोबत. हो, हा एक असा पवित्र विवाह सोहळा आहे. आता हा सोहळा कधी असतो, तर हा सण साजरा होतो हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यात. साधारणपणे एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या काळात सगळीकडे मोठा उत्साह असतो. आणि हो, या परंपरेचं एक व्यावहारिक महत्त्व सुद्धा आहे बरं का. असं म्हणतात की तुळशी विवाह झाला की मगच हिवाळ्यातील लग्नसराईचा शुभमुहूर्त सुरू होतो. म्हणजे हा एक प्रकारे लग्नाच्या सीझनचा शुभारंभच आहे. पण ही प्रथा सुरू कशी झाली, यामागे ना एक खूप सुंदर आणि तितकीच भावूक अशी पौराणिक कथा आहे. चला ऐकूया वृंदाची कथा आणि पाहूया काय होतं ते प्राचीन वचन. तर गोष्ट सुरू होते वृंदा नावाच्या एका स्त्रीपासून. ती एक पतिव्रता स्त्री होती. तिची भक्ती आणि तिचा पती जालंधरवरचं प्रेम इतकं दृढ होतं की तिच्या पातिव्रत्याच्या शक्तीमुळे तो अक्षरशः अजेय बनला होता. त्याला कोणी हरवूच शकत नव्हतं. आता जालंधर इतका ताकदवान झाला की देवांनाही त्याला हरवणं अशक्य होऊन बसलं. मग सृष्टीचं कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंना एक युक्ती करावी लागली. त्यांनी जालंधरचं रूप घेतलं आणि वृंदाचं पातिव्रत्य भंग केलं. आणि जेव्हा वृंदाला हे सत्य समजलं, तेव्हा विचार करा, तिचा विश्वासच उडाला. ती दुःखाने इतकी व्याकुळ झाली की तिने स्वतःला पवित्र अग्नीमध्ये समर्पित केलं. पण तिची पुण्याई, तिची शुद्ध भक्ती वाया गेली नाही. त्याच अग्नीतून, तिच्या शुद्धतेतून तिचा पुनर्जन्म झाला, एका पवित्र तुळशीच्या रोपट्याच्या रूपात. ती आता अधिकच पवित्र झाली होती. वृंदाची ही भक्ती पाहून भगवान विष्णू खूप प्रभावित झाले. त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि एक वचन दिलं. ते वचन होतं दरवर्षी तिच्या या तुळशीच्या रूपाशी विवाह करण्याचं. आणि याच वचनातून तुळशी विवाहाची ही सुंदर परंपरा सुरू झाली. तर ही होती या प्रथेमागची कथा. आता कथेकडून वळूया प्रत्यक्ष विधींकडे. म्हणजे हा विवाह सोहळा नक्की कसा पार पडतो ते बघूया. हा सोहळा अगदी आपल्या घरच्या लग्नासारखाच असतो, पण खूप भक्तिमय. सगळ्यात आधी वधूवरांना सजवतात तसं तुळशीला आणि शालिग्रामला छान सजवलं जातं. मग त्यांना पवित्र नैवेद्य दाखवला जातो. मंगलाष्टकांच्या सुरांनी सगळं वातावरण मंगलमय होऊन जातं. आणि शेवटी सगळ्यांना मिळतो तो म्हणजे प्रसाद. आणि नैवेद्यात काय काय असतं, तर या पूजेत हळद, कुंकू, सुवासिक फुलं आणि अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ, हे सगळं अगदी भक्तिभावाने अर्पण केलं जातं. या सगळ्या विधींमुळे काय होतं, तर घरात एक सकारात्मक, एक मंगलमय ऊर्जा संचारते. आणि एक श्रद्धा आहे की या पूजेमुळे विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद वाढतो. ठीक आहे, आपण कथा पाहिली, विधी पाहिले. आता जरा एका वेगळ्या पैलूकडे वळूया, आणि तो म्हणजे हा सण श्रद्धा आणि निसर्ग यांना कसा एकत्र आणतो. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक सुंदर मिलाप. बघा, एका बाजूला अध्यात्म म्हणतं की तुळस देवी लक्ष्मीचा अवतार आहे, ती घरात शांती आणि समृद्धी आणते. आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान काय म्हणतं? विज्ञान सांगतं की तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. ती अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल आहे, हवा शुद्ध करते आणि तिच्या सहवासाने मन शांत होतं. दोन्ही गोष्टी किती पूरक येत नाही का? म्हणूनच असं म्हणता येईल की श्रद्धा आणि निसर्ग यांचा हा जो सुंदर संगम आहे ना, तेच तुळशी विवाहाचं खरं सार आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर हा सण आपल्याला एक खूप मोठा संदेश देतो. तो शिकवतो की भक्ती, निसर्ग आणि प्रेम हेच खरं तर आपल्या जीवनाचं सार आहे, त्याचं सौंदर्य आहे. शेवटी हा तुळशी विवाह आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. श्रद्धा आणि निसर्गाचा हा जो कालातीत संगम आहे, तो आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला काय सांगतो? त्यांचं निसर्गाशी नातं किती घट्ट असेल याचा विचार करायला लावतो, नाही का?